तुम्हाला माहिती आहे का, जर्मनीमध्ये एका सिटीमध्ये म्हणजेच म्युनिकमध्ये चिप्स विकायला बॅन केलंय, ते पण रात्री 8 वाजेनंतर. हो, ते चिप्स जे आपण रोज रात्री नेटफ्लिक्स पाहताना मस्त आरामात खातो. आणि हा नियम काय पूर्ण जर्मनीमध्ये नाहीये. म्युनिकचा जो युनिव्हर्सिटी एरिया आहे म्हणजेच मॅक्स 4 स्टार्ट मध्येच लागू केलेला आहे नियम. आणि याचं कारण तुम्ही ऐकाल ना तर शॉक व्हाल. तर या एरियामध्ये सगळ्यात जास्त स्टुडंट असल्यामुळे इथे खूप सारा आवाज व्हायचा. रात्रीच्या पार्ट्या किंवा कट्ट्यावरती जसं आपण बसतो तसं युनिव्हर्सिटी एरियामध्ये बसून लोक रात्रीचे स्नॅक्स खात बसायचे आणि पाकेट फोडून त्याचा आवाज करत बसायचे. आणि या गोष्टींमुळे तिथे खूप सारा कचरा पण साचत होता. तर लोकल लोकांना रात्रीचा जो चर चर चिप्सचा आवाज आहे त्या आवाजामुळे डिस्टर्ब व्हायचं. म्हणूनच म्युनिक सिटी ऍडमिनिस्ट्रेशनने ठरवलं की रात्री 8 वाजेनंतर इथे चिप्स विकायला बंदी आहे. आणि हा रूल लावला होता मॅक्स 4 स्टार्ट सिटी काउन्सिलनी, ते पण 2024 मध्ये. बिकॉज त्यांना आवाज कमी करायचा होता आणि लोकल लोकांना त्रास कमी झाला पाहिजे, यासाठी काहीतरी ऍक्शन घ्यायची होती. भेंडी बी जेव्हा या रूल बद्दल ऐकलं ना तेव्हा मी खरंच शॉक झालो. कारण की लोकल लोकांसाठी जर्मन गव्हर्नमेंट किती काळजी घेते याचं एक उदाहरण यामध्ये आपल्याला कळतं. आपल्याकडे जर मी चिप्सच्या पॅकेटवरनं कोणाला काही बोललो असतो ना की तुझा आवाज होतोय, तर त्यांनी मला एवढे घोडे लावले असते ना तर परत माझीच इच्छा नाही झाली असती की याला चिप्सच्या पॅकेटवरनं काही बोलायची.